तर सदा सरवणकर आता मतदानासाठी निघालेले आहेत. आपण इथे पाहतोय सिद्धिविनायक मंदिरात त्यांनी आधी दर्शन घेतलेलं आहे आणि ही दृश्य आपण पाहतोय सिद्धिविनायक मंदिराबाहेरची. सहकुटुंब त्यांनी आधी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलेलं आहे. तर अमित ठाकरे, सदा सरवणकर आणि महेश सावंत अशी तिरंगी लढत माहीम मतदारसंघामध्ये. तर सदा सरवणकर आपल्या मुलीसह या ठिकाणी मतदानासाठी पोहोचले होते. माहीम मतदारसंघामधून तीनही उमेदवार सिद्धिविनायकाच्या दर्शनाला. सदा सरवणकर, महेश सावंत, अमित ठाकरे हे सिद्धिविनायकाच्या दर्शनासाठी या ठिकाणी आले होते. काही वेळापूर्वीच अमित ठाकरेंनी सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलेलं आहे. प्रमाणे लोकशाहीचा महोत्सव चालू आहे. यात अनेक जण आपल्या नशिबाची परीक्षा आजमावणार आहेत. मी देवाकडे प्रार्थना केली की महाराष्ट्रावरती एक मजबूत असं महायुतीचं राज्य येऊ दे आणि एकनाथजी शिंदेसारखा एक दयाळू मुख्यमंत्री पुन्हा शिवू दे. एकनाथ शिंदे यांनी पुन्हा मुख्यमंत्री व्हावं अशी तुम्ही इच्छा प्रकट केली. हो, तशी इच्छा व्यक्त केली आणि त्यासाठी आमचा एक दादरचा धनुष्यबाण सुद्धा त्यांच्याबरोबर असावा असे देवाकडे प्रार्थना केली. तिसऱ्यांदा तुम्हाला संधी मिळावी असं वाटतं, कारण दादर माहीमची लढत जी आहे ती चुरशीची मानली जाते. लोकशाहीतल्या सगळ्याच लढती ह्या चुरशीच्या असतात. आपण त्याकडे बघावं तसं, पण मला असं वाटतंय की मला निश्चित लोक आशीर्वाद देतील आणि विजयी करतील. सर, आरोप प्रत्यारोपानंतर पैशाचा एक मुद्दा समोर आला होता, तर कसं बघता एकूणच सध्याच्या निवडणुकीकडे? आम्ही अतिशय सर्वसामान्य कुटुंबातले उमेदवार आहोत, त्यामुळे मला असं वाटतं पैसा आणि हे आम्हाला करण्याची गरज नाही. आम्ही लोकांमध्ये कामं केलेली आहेत आणि आमचा जो संपर्क आहे हा गेले 10-15 वर्षाचा आहे. त्यामुळे पैसे देऊन आकर्षित करण्याची मतदारांना गरज नाही. ज्यांनी काहीच केलं नाही त्यांना पैसे द्यावे लागतात. मला असं वाटतं आम्ही केलेली मेहनत आणि मतदारांनी केलेलं आमच्यावरती प्रेम हीच पुरेसं आहे. हो, ते बोलत आम्ही. सरवणकर यांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि आता ते मतदानासाठी निघत आहेत. माहीम मतदारसंघामधल्या तीनही उमेदवारांनी श्री सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलंय.